नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. उद्या गुरुवार गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. गुरुपुष्य अमृत योगाला सर्व पुष्य अमृतांचा गुरु मानले जाते. त्याच्यामुळे तुम्ही जे पण काही या काळामध्ये कार्य करणार किंवा काही काम करणार त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळत असते. उद्या अंघोळच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे. तुमचे नजर दोष असेल, शत्रुपीडा असेल किंवा शत्रूची नजर लागलेली असेल, पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहे ती सतत आजारी असते, लहान मूल आहे त्याला सारखी नजर लागत असते, सर्व काही दोष असतील जे 7 पिढ्याचे दरिद्र सुद्धा नष्ट होईल एवढी याच्यामध्ये ताकद आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. त्यांना तुम्हाला आंघोळ करायची आहे. घरातील सर्वांनीच या पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे. तुमच्यातील सर्व दोष निघून जातील. मी तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामध्ये सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. चला पाहूयात अशा कोणत्या वस्तू आहेत त्याने आपण आंघोळ केल्यानंतर सर्व काही दोष असतील ते दूर होणार आहेत. गुरुपुष्य अमृत हा योग गुरुवारीच येत असतो. या दिवशी तुम्ही कोणतंही काम करा त्याचं सफलता निश्चित असते. तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा तुम्ही छोट्या छोट्या वस्तू आहे 2 रुपयाची सुद्धा तुम्ही या दिवशी एक वस्तू आणू शकता. मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे की 2 रुपयाची वस्तू तुम्ही घरात आणा, तुमच्या घरामध्ये सतत माता लक्ष्मीचा वास राहील. मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तुम्ही जाऊन चॅनलवरती बघू शकता. तसेच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे ते सुद्धा पाहूया. तर तुमच्याकडे गंगाजल असेल तर पहिलं तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती पाणी काढायचं आहे आंघोळीचं आणि एक झाकण असतं किंवा एक तुम्ही काही घेऊ शकता, 1 चमचा 2 चमचे तुम्ही असं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जे आहे ते टाकायचं आहे आणि त्यानं तुम्हाला आंघोळ करायची आहे. तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही देवाचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला गंगाजलची एक अशी छोटी बॉटल भेटते, ती बॉटल देखील तुम्ही घरात आणून ठेवू शकता. नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आपला गुरु जो आहे तो बळकट करते हळद. त्याच्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद थोडीशी चिमूटभर टाकायची आहे. तर तुम्हाला तेही जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. खडं मीठ टाकू शकता, हळद टाकू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काळे तीळ जे आहे ते काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. जर तुमच्या मागे शनी दोष असेल किंवा साडेसाती असेल तर ह्याने सर्व काही दूर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काळे तीळ आवर्जून तुमच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. टाकल्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना एक मंत्र देखील म्हणायचा आहे आणि कशी आंघोळ करायची आहे ती देखील तुम्हाला मी सांगते. पहिलं तर तुम्ही जो जग असेल किंवा तांब्या असेल त्यांनी तुम्ही कशाने आंघोळ करत असाल ते तुम्हाला उजव्या खांद्यावरून घ्यायचं आहे. पहिलं तुम्ही उजव्या खांद्यावरून घ्यायचं आहे, नंतर डाव्या खांद्यावरती. तर तुम्ही डोकं धुणार असाल तर तुम्हाला पहिला जग तुम्हाला डोक्यावरून घ्यायचं आहे. असं नाही की गुडघ्यावरून घेतला आधी मग पूर्ण अंग भिजवलं, असं नाही. तुम्हाला पहिला जो तांब्या आहे उजव्या किंवा डोक्यावरून तुम्हाला घ्यायचा आहे, नंतर डाव्या आणि सर्व अंग भिजवायचं आहे. अशा पद्धतीने आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना तुम्हाला हर हर गंगे हर हर गंगे असं मंत्र म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे. याच्याने तुमचे सर्व काही दोष असतील, आजारपण असेल, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहे सतत त्याला नजर लागत असते किंवा सतत आजारी पडतं किंवा वृद्ध व्यक्ती आहे ते सतत आजारी असतात, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना आंघोळ घाला. सर्व दोष अडचणी सर्व काही दूर होईल. 7 पिढ्याचे दरिद्र सुद्धा नष्ट होईल. असा छोटासा व्हिडिओ होता, मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहा आणि नवीन असाल प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.